श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत मार्च 2026 साठी मेष राशीचे राशी भविष्य. मार्च 2026 मध्ये तुमचे कार्यक्षेत्र, आर्थिक परिस्थिती, आरोग्य, वैवाहिक जीवन आणि पारिवारिक जीवन कसे जाईल हे पाहणार आहोत. त्याचबरोबर उपाय देखील सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तर तुम्हाला उपाय काय आहे ते समजणार आहे. हा महिना तुमच्यासाठी चढ उताराने भरलेला असेल. महिन्याच्या सुरुवातीला सूर्य, मंगळ, बुध, शुक्र आणि राहू तुमच्या 11व्या घरात असतील. संपूर्ण महिना शनी 12व्या घरात, 3ऱ्या घरात वक्री गुरु आणि 5व्या घरात केतू राहील. आर्थिकदृष्ट्या हा महिना चढ उतारांनी भरलेला असेल. महिन्याच्या सुरुवातीला उत्पन्नात वाढ होईल आणि खर्च कमी होतील, तर महिन्याच्या उत्तरार्धात खर्च वेगाने वाढतील आणि उत्पन्न थोडे कमी होऊ शकेल. महिन्याच्या पहिल्या 6 महिन्यात आरोग्याची परिस्थिती तुमच्यासाठी अनुकूल राहू शकते, परंतु उत्तरार्धात आव्हाने उद्भवू शकतात. नोकरी करणारे कामात व्यस्त असतील आणि त्यांना कामाचा खूप दबाव येईल, तर व्यवसायात असलेल्यांना महिन्याच्या पहिल्या 6 महिन्यापासून त्यांच्या कठोर परिश्रमाचे फायदे दिसू लागतील. परदेशी वाहिन्यांशी व्यवसाय जोडल्याने तुम्हाला लक्षणीय नफा आणि वाढ मिळेल. तुम्हाला तुमच्या व्यवसायात भांडवल गुंतवावे लागेल. प्रेमाच्या बाबतीत महिना चांगला सुरू होईल, परंतु काही दिवसांनी परस्पर संवादात चढ उतार वाढतील आणि नातेसंबंधामध्ये समस्या निर्माण होतील. विवाहित जोडप्यांची सुरुवात थोडी चांगली होईल, परंतु शुक्र 2 तारखेला 12व्या घरात गेल्यानंतर परिस्थिती बदलेल. उत्तरार्धात परिस्थिती त्यांच्या अनुकूलतेत परत येईल. कौटुंबिक जीवन सामान्य राहण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या भावंडाकडून पाठिंबा मिळेल. विद्यार्थ्यांना आव्हानात्मक काळाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. तुम्ही परदेशात जाण्याची दाट शक्यता आहे. कामाचे ठिकाण, कार्याच्या दृष्टिकोनातून हा महिना चढ उताराने भरलेला असण्याची शक्यता आहे. 10व्या घराचा स्वामी शनी महिन्याच्या सुरुवातीपासून संपूर्ण महिनाभर तुमच्या 12व्या घरात राहील आणि तिथून तुमच्या 6व्या घरावर दृष्टी ठेवेल. 6व्या घराचा स्वामी बुध संपूर्ण महिनाभर तुमच्या 11व्या घरात राहील, ज्यामुळे तुमचा कामाचा ताण आणि दबाव वाढेल. तसेच हा दबाव तुम्हाला फायदा देईल आणि पदोन्नतीच्या संधी प्रदान करेल. तुमच्या वरिष्ठांशी तुमचा समन्वय चांगला राहील, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या नोकरीत फायदा होईल आणि तुमची नोकरीची स्थिती मजबूत होत राहील. व्यावसायिकांनी हे लक्षात ठेवावे की शनी 12व्या घरात राहील. 7व्या घराचा स्वामी शुक्र महिन्याच्या सुरुवातीला 11व्या घरात असेल, 2ऱ्या घरापासून 12व्या घरात जाईल आणि त्यानंतर 26 तारखेपासून तुमच्या 1ल्या घरात प्रवेश करेल आणि 7व्या घरात दृष्टी देईल. यामुळे तुमच्या व्यवसायात अनपेक्षित नफा होऊ शकतो. परदेशी संपर्कामुळे व्यवसायात लक्षणीय वाढ होईल आणि तुम्ही तुमच्या व्यवसायात चांगली प्रगती करू शकाल. महिन्याच्या मध्यात तुम्ही अनेक मार्गांनी तुमचा व्यवसाय वाढवण्याचा प्रयत्न कराल आणि नवीन व्यवसाय देखील सुरू करू शकता. आर्थिक परिस्थिती, आर्थिक दृष्टिकोनातून हा महिना चढ उतारांनी भरलेला असण्याची शक्यता आहे. महिन्याच्या सुरुवातीला शेवटपर्यंत शनी तुमच्या 12व्या घरात राहील, ज्यामुळे तुमचे थोडे खर्च वाढतील. तसेच महिन्याच्या सुरुवातीला 5 ग्रह शुक्र, बुध, रवी, मंगळ आणि राहू 11व्या घरात असतील आणि वक्री गुरु देखील तुमच्या 11व्या घरात 3ऱ्या घरापासून दृष्टी देईल, ज्यामुळे उत्पन्नात सतत वाढ होण्याची शक्यता निर्माण होईल. अनेक स्रोताकडून तुमच्याकडे पैसे येतील. कामाच्या ठिकाणी पदोन्नतीमुळे तुमची संपत्ती देखील वाढू शकते. व्यवसायात अनेक प्रकारे वाढ झाल्याने आर्थिक लाभाच्या संधी देखील निर्माण होतील. शेअर बाजारातून नफा देखील शक्य आहे. तसेच 2 तारखेला शुक्र तुमच्या 12व्या घरात जाईल आणि त्यानंतर 15 तारखेला रवी तुमच्या 12व्या घरात येईल, ज्यामुळे तुमच्या आर्थिक परिस्थितीत काही चढ उतार होतील. तुमचे खर्च थोडे वाढतील आणि तुमचे उत्पन्न तुलनेने कमी होईल, परंतु कोणतेही मोठे आव्हान असणार नाही. 26 तारखेपासून शुक्र तुमच्या 12व्या घरातून 1ल्या घरात जाईल आणि 7व्या घरात दृष्टी करेल, ज्यामुळे ही आव्हाने आणखी कमी होतील आणि तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल. बृहस्पती महाराजांच्या आशीर्वादाने तुम्ही तुमचे हित पैसे कमवण्याकडे वळू शकता आणि एकापेक्षा जास्त स्रोताकडून पैसे कमवून खूप चांगले वाटू शकता. आरोग्य, या महिन्यात आरोग्याच्या दृष्टिकोनातून मिश्र परिणाम मिळण्याची शक्यता आहे. संपूर्ण महिना शनी 12व्या घरात राहील आणि 5व्या घरात केतूची उपस्थिती आणि 11व्या घरात 5 ग्रहांचा प्रभाव, यामुळे तुम्हाला पोटाशी संबंधित समस्या, पचनसंस्थेचे विकार, वायूच्या समस्या, डोळ्यांची जळजळ, डोळ्यातून पाणी येणे, पाय दुखणे आणि पाठ आणि खांदे दुखणे यांचा सामना करावा लागू शकतो. या समस्या सौम्य असतील, परंतु महिन्याच्या उत्तरार्धात जेव्हा शुक्र आणि सूर्य देखील 12व्या घरात शनीसोबत येतील, तेव्हा त्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः पोटाशी संबंधित समस्यामुळे वारंवार वैद्यकीय मदत घेतली जाईल, ज्यामुळे रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता आहे. म्हणूनच महिन्याच्या उत्तरार्धात तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. पोटाच्या आजाराबद्दल विशेषतः सावधगिरी बाळगा. म्हणून तुम्ही काय खात आहात आणि काय पित आहात यावर विशेष लक्ष द्या. जर तुम्हाला आधीच मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा इतर आरोग्य समस्या असतील, तर तुम्ही नियमित आणि संतुलित दिनचर्या स्वीकारले पाहिजे. प्रेम आणि विवाह, जर तुम्ही प्रेमसंबंधात असाल तर हा महिना चढ उतारांनी भरलेला असेल. महिन्याच्या सुरुवातीला शुक्र, बुध, सूर्य, मंगळ आणि राहू 5व्या घरात दृष्टी ठेवतील, तर केतू संपूर्ण महिनाभर 5व्या घरात असेल. यामुळे सुरुवातीला रोमॅन्टिक वातावरण आणि एकत्र वेळ घालवण्याच्या संधी मिळतील. तुम्हाला एकत्र बाहेर जाण्याचे, चित्रपट पाहणे किंवा लांब प्रवास करणे आवडेल.
परंतु जसजसा वेळ पुढे जाईल तसतसे आव्हाने वाढत जातील. शुक्र आणि सूर्य 12व्या घरात गेल्याने महिन्याच्या उत्तरार्धात परिस्थिती बिकट होऊ शकते. वाद आणि मतभेद उद्भवू शकतात. तुम्हाला या आव्हानांना तोंड द्यावे लागेल, अन्यथा तुमचे नाते तुटू शकते. विवाहित जोडप्यांसाठी 7व्या घराचा स्वामी शुक्र महिन्याच्या सुरुवातीला 11व्या घरात असेल, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून भरपूर प्रेम आणि आर्थिक लाभ मिळू शकतात. शनी 12व्या घरात असेल, ज्यामुळे तुमच्या नातेसंबंध किरकोळ समस्या निर्माण होऊ शकतात. दुसऱ्यापासून शुक्र 12व्या घरात जाईल, ज्यामुळे या समस्या आणखी वाढतील. तुमचे लक्ष एखाद्या नवीन व्यक्तीकडे आकर्षित होऊ शकते, ज्यामुळे समस्या निर्माण होऊ शकतात. तसेच 26 तारखेपासून शुक्र पहिल्या घरात परत येईल आणि 7व्या घरावर दृष्टी करेल, ज्यामुळे विवाहित जोडप्यांसाठी तुमच्या जोडीदाराकडून प्रेम आणि पाठिंबा मिळेल. यामुळे तुमचे नाते खूप आनंदी होईल. कौटुंबिक जीवन. कौटुंबिक बाबींसाठी हा महिना मध्यम असण्याची शक्यता आहे. दुसऱ्या घराचा स्वामी शुक्र महिन्याच्या सुरुवातीला सूर्य, बुध आणि मंगळ आणि राहूसह 11व्या घरात असेल. दुसऱ्यापासून तो तुमच्या 12व्या घरात जाईल आणि 26 तारखेपासून तो तुमच्या 12व्या घरात परत येईल आणि 7व्या घरात दृष्टी करेल. कोणताही ग्रह 4थ्या घरात दृष्टी करणार नाही, तर महिन्याच्या सुरुवातीला 4थ्या घरापासून 8व्या घरात 5 ग्रह उपस्थित राहतील, ज्यामुळे कुटुंबातील सदस्यांमधील तणाव कमी होईल आणि परस्पर सौहार्द वाढेल. कुटुंबातील पैसे थोड्या काळासाठी खर्च केले जातील, परंतु हे कुटुंबाच्या प्रगती आणि आनंदासाठी खर्च केले जातील. त्यानंतर सर्व परिस्थिती कौटुंबिक जीवन सुधारण्यावर केंद्रित केली जाईल. तुमच्या आईबद्दल काही आरोग्यविषयक चिंता उद्भवू शकतात, म्हणून तिच्याकडे लक्ष द्या, कारण या काळात तिचे आरोग्य बिघडू शकते. तसेच तुम्ही कौटुंबिक आव्हानावर मात कराल आणि परस्पर प्रेम अनुभवाल. तुमचे कुटुंब राहण्याचे एक आदर्श ठिकाण वाटेल. प्रतिगामी गुरु संपूर्ण महिनाभर तुमच्या 3ऱ्या घरात राहील आणि 3ऱ्या घराचा स्वामी बुध संपूर्ण महिनाभर 11व्या घरात राहील, ज्यामुळे तुमच्या भावंडासोबत तुमचे नाते अधिक दृढ होईल आणि तुम्हाला त्यांच्याकडून आर्थिक लाभ देखील मिळू शकेल. कोणत्याही अवांछित परिस्थिती टाळण्यासाठी तुमच्या बोलण्यावर थोडे नियंत्रण ठेवा. उपाय आहेत. मंगळवारी तुम्ही उद्यानात 9 डाळिंबाची झाडे लावावीत. रविवारी सूर्याष्टकमचे पठण करणे देखील तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. गुरुवारी श्रीराम रक्षा स्तोत्राचे पठण केल्याने सर्व समस्यापासून तुमचे रक्षण होईल. मंगळवारी श्री हनुमान चालीसा पठण केल्याने मदत होईल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि उमाशेखर राष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहा. पुन्हा भेटू अशाच एका आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितीच्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.